नमस्कार. वाचन कट्टा आणि युवा मनवंतर आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची 155वी जयंती. गांधी काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर. या अवलिया कबीराने एका धाग्यात देश जोडला, मन सांधली, जगाला मानव्याचे, भारताला स्वातंत्र्याचे आणि भारतीयांना स्वराज्याचे मोल पटवून दिले. सत्याला प्रतिष्ठा आणि अहिंसेला आस्थेचे अधिष्ठान मिळवून दिले. त्यांना पाहू न शकलेल्या 2 पिढ्या होऊन गेल्यात. प्रकाशाची गतीही थिटी पडावी इतक्या वेगाने काळ बदलतोय. खरे तर अशा वेळी जनरेशन झीच्या पुढे हा गतकाळातील वेडा फकीर इररिलेव्हंट ठरायला हवा होता, पण तसे काही झालेले नाही. उलट अजूनही गांधी नावाचे गारुड कायम आहे. जगामध्ये जे परिवर्तन तुम्हाला अपेक्षित असेल त्याची सुरुवात तुम्ही अगोदर स्वतःपासून करा, हे गांधींचं गाजलेलं वचन. पण परिवर्तन करायचे असेल तर शिक्षण हे त्यासाठीचे सर्वश्रेष्ठ माध्यम. गांधी मुळात शिक्षणाकडे जीवन शिक्षण म्हणून पाहतात. वर्गखोल्यांमध्ये दिले जाणारे सैद्धांतिक ज्ञान म्हणून नव्हे. त्यांनी असा युक्तिवाद केला की शिक्षण हे केवळ दर्जा मिळवण्याचे किंवा पैसे कमविण्याचे साधन नाही, त्यापेक्षा व्यक्तीला स्वतःचा शोध घेण्यासाठीचे स्वातंत्र्य देणारे साधन म्हणजे शिक्षण. त्यांनी शिक्षण आणि सामान्य साक्षरता यातील फरकही स्पष्टपणे मांडला. शिक्षणाचा अर्थ म्हणजे सर्वांगीण विकास. मनुष्यातील शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील जे जे सर्वोत्तम आहे ते त्याच्यातून आविष्कृत करणे हे शिक्षणाचे जीवित ध्येय आहे. गांधींची शिक्षणाची धारणा 3H हर्ट, हेड अँड हँड अर्थात हृदय, डोके आणि हात यांचा शिक्षण प्रक्रियेत विशेषत्वाने समावेश करते. त्यांच्या मते शिक्षण हे असे साधन आहे जे व्यक्तीच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता बाहेर काढते. गांधींच्या मते शिक्षणाचा उद्देश मानवाला उच्च स्तरावर नेणे हा आहे. म्हणून आपण हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे की सर्वांगीण विकासासाठी औपचारिक शिक्षण हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला आपण आजन्म विद्यार्थी म्हणून अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून जे सतत शिकत असतो त्याचे मोल अनमोल असते. म्हणूनच आयुष्यात कोणता तरी एकच पर्याय निवडून त्याच्या मागे आंधळेपणाने दौडत राहण्यापेक्षा अन्य पर्यायांचाही विचार वय आणि वेळ आपल्या हाताशी असेपर्यंत करायला हवा. हाच विचार मध्यवर्ती ठेवून नुकत्याच पुढे गेलेल्या पिढीने मागे वळून पाहावे आणि असे पाहत असताना आपला प्रवास तर उलगडून दाखवावाच, पण त्याही पेक्षा तरुण वयात आपल्याला ज्या ठेचा लागल्या त्याविषयी मोकळेपणाने बोलावे या हेतूने ऑगस्ट 2024 पासून आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना हा नवा उपक्रम सुरू केला आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांनी म्हटले आहे, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णची झाले. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली. चौकटी बाहेरच्या अनौपचारिक शिक्षणातून जीवनाचा अर्थ उमगलेल्या तरुण पिढीने केलेले मुक्त चिंतन असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वतःच्या आयुष्याला आकार दिलेल्या आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास आपणाला उलगडून पाहायचा आहे. या उपक्रमातील 3रा विद्यार्थी आहे समाधान गोविंद चव्हाण. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील खंबाळा या छोट्याशा गावात समाधानचा जन्म झाला. वडिलांचे नाव गोविंद मंगू चव्हाण. अल्पभूधारक शेतकरी, व्यवसाय बिनभरवशाची शेती. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खंबाळा येथे झाले. प्राथमिक शाळेत असताना तो अगदीच साधारण विद्यार्थी होता. हळूहळू आपल्यातील बौद्धिक आणि भावनिक क्षमतांचा त्याला परिचय होत गेला आणि यातूनच 7वीत असताना तो शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाला. पुढे त्याचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय किनवट येथे झाले.
पदवीचे म्हणजे BScचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड येथे झाले. या काळातच त्याला त्याच्या आत लपलेल्या राजहंसाचा शोध लागला. यातूनच वक्तृत्व स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय शिबिर अशा ठिकाणी त्याने आपल्यातील गुणवत्ता आविष्कृत केली. पुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातून भौतिकशास्त्र या विषयात आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. जे जे आपल्यासी ठावे ते ते सकळासी सांगावे हा समाधानचा स्वभाव. यातूनच बड्या पॅकेजच्या शोधात मोठ्या शहरांच्या दिशेने धाव घेण्याऐवजी त्याने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पाचा भाग असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्राचा प्राध्यापक होण्याचा आनंददायी पर्याय निवडला. आत्मिक समाधान हवे असेल तर खेड्याकडे आणि निसर्गाकडे चला हा गांधीजींचा संदेश. नुसत्या नावातच नाही तर स्वभावातही समाधान वृत्ती धारण करणाऱ्या समाधानाचा हा प्रवासही त्याला शहराकडून खेड्याकडे घेऊन गेला आहे. चला तर मग त्याच्या या प्रवासाची कथा त्याच्याकडूनच ऐकूयात. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. मनपूर्वक नमस्कार. वाचनकट्टा आणि युवा मनवंतरद्वारा आयोजित धडपडणाऱ्या तरुणाईचा प्रवास उलगडवून दाखवण्याचा हा प्रयत्न. तर उपक्रमाचे नाव आहे आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. मित्रांनो, या उपक्रमामध्ये माझ्या जडणघडणीचा आणि माझ्या या प्रवासाबद्दल सांगण्यासाठी मी इथे आहे. सर्वप्रथम मी माझा थोडा परिचय आपल्या समोर सादर करतो. तर माझे नाव समाधान गोविंद चव्हाण. मी मूळचा खंबाळा या गावाचा रहिवासी आहे आणि माझा तालुका किनवट आणि जिल्हा नांदेड आहे. आणि सध्या परिस्थितीला मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी कनिष्ठ महाविद्यालय येथे फिजिक्स या विषयाचा प्राध्यापक आहे. आणि मी कार्यरत असलेल्या या संस्थेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या दाम्पत्यांना. त्याचबरोबर कम्युनिटी लिडरशिप म्हणून साठी त्यांना आशियाचा नोबेल मानल्या जाणाऱ्या रॅमोन मॅग्सेसे हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि त्या संस्थेमध्ये मी कसा पोहोचलो, याचा प्रवास कसा होता, मग याचे टप्पे काय होते, याबद्दल आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ बघत असणारे बरेचसे विद्यार्थी हे आता BSc प्रथम वर्ष, द्वितीय किंवा तृतीय वर्षाला असणार किंवा BA फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरला असणार. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खूप कामाचा असणार आहे. आणि मला जसं माझ्या जीवनामध्ये माझ्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला ह्या गोष्टी कळाल्या आणि त्यानुसार मी माझी वाटचाल करत गेलो, तशा प्रकारे तुम्ही कशी वाटचाल करू शकणार, तुम्ही कसा आपला मार्ग निवडणार. कारण बहुतांश वेळा असं होतं की BSc BA ला आलेले विद्यार्थी हे एकतर BSc ला आलेले विद्यार्थी स्पेशली एकतर त्यांचा गेटचा काहीतरी मार्काने कट ऑफ राहिलेला असतो किंवा JEEचा काहीतरी मार्काने कट ऑफ हुकलेला असतो आणि म्हणून ते पर्यायाने BSc करतात. किंवा मग कोणी विद्यार्थी हे नीटची तयारी करत असतात, त्यांना डॉक्टर व्हायचं असतो, बट हवा तो कॉलेज न मिळाल्याने किंवा नीटची तयारी करत असतानाच BSc ला ॲडमिशन घ्यावे जेणेकरून की वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने सुद्धा काही विद्यार्थी BSc ला BA ला ॲडमिशन घेत असतात. त्याचबरोबर BA ला या उद्देशाने ॲडमिशन घेतात बरेच जण की हा केवळ एक ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं या उद्देशाने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. तर हा काहीतरी समज असतो बऱ्याच जणांचा. मात्र मी आपल्या समोर सादर करतो की आपण प्लॅन बी नक्कीच ठेवावा मेहनतीवरून. मात्र ग्रॅज्युएशन किंवा BA BSc काही असो त्यामध्ये तुम्हाला एखाद्या विषयाची आवड निर्माण कशी होऊ शकते, तुम्ही त्या मार्गाने कसा बरं आपली वाटचाल करू शकता आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून आपण एक चांगली संधी निर्माण कशी करू शकता हे तुम्हाला यातून कळेल.
तर मित्रांनो, मी माझा प्रवास येथे सांगत असताना तुम्ही काही गोष्टींवर भर द्या, ज्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळतील. आणि त्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही पाहिलेलं स्वप्न आणि त्यात मिळालेलं अपयश, त्या अपयशाची केलेली आपण म्हणू की त्या अपयशाला आपण कशा प्रकारे सामोरं गेलो किंवा त्या अपयशाला आपण कसं हाताळलं, त्यानंतर त्या अपयशातून मिळालेलं आपल्याला कौशल्य, अशा काही प्रकारामध्ये आपला हा हितगुज झालेला आहे होणार, त्याबद्दल कळेल. मग राहिला प्रश्न, दुसरी गोष्ट अशी या बोलण्याची चर्चा म्हणजे की आपल्या आजूबाजूची परिस्थिती, मग ती आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, तर ही आपल्यावर कळत न कळतपणे संस्कार घडवत असते. आणि तो संस्कार कसा होतो, आपल्या आजूबाजूला वाईट परिस्थिती आली तर त्याच्यातून आपल्याला कशा प्रकारे आपण कौशल्यवान होतो याची देखील तुम्हाला थोडी कल्पना येईल. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एक असा वळण येईल ज्या ठिकाणी की तुम्हाला 2 पर्याय असतील, एकतर हा निवडा किंवा तो निवडा. मग हा पर्याय निवडत असताना कशा प्रकारे ही द्विधा मनस्थितीला आपण पार करून एक योग्य, आपल्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावं, याची तुम्हाला एक थोडी कल्पना येईल की आपण कुठला निर्णय घ्यायला पाहिजे जेव्हा आपल्याला आयुष्य आपल्यासमोर 2 पर्याय ठेवतो. अशा एकंदरीत या सगळ्या प्रकारामध्ये आपला आजचा हा बोलचाल होणार आहे. त्यामुळे नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ कामाचा राहणार आहे. तर माझं बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झालं, जे की जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथे. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षणासाठी मी तालुक्याला गेलो, जिथे मला सेमी इंग्लिश माध्यमामध्ये प्रवेश घ्यावा लागला, ॲडमिशन घ्यावं लागलं. तर इथे माझ्या आयुष्यामध्ये मिळालेला मला पहिला म्हणू आपण की टर्नओव्हर, जसं की फॉर द फर्स्ट टाइम मला न्यूनगंड नावाचा प्रकार कळाला की तो काय असतो, कसा असतो. आणि ते ॲक्च्युली मला हा नाव पण माहिती नव्हतं, बट एक ती फिलिंग असते की कशा प्रकारे आपण तो न्यूनगंड मनामध्ये बाळगतो. तर ते झालं असं की मी मराठी मीडियम या शाळेतून थेट सेमी इंग्लिश माध्यमात जेव्हा शिकायला गेलो, तर मला त्या ठिकाणी एकदम त्या बगळ्यांमध्ये गावल्यासारखं वाटत होतं की सगळी ती मुलं अशी एकदम तेजस्वी, चेहऱ्यावर त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स होता, ते दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर. आणि मी मात्र त्यांच्यामध्ये असं एकदम अनकम्फर्टेबल म्हणू किंवा आपण म्हणू की काहीतरी कमी असल्यासारखं मला सारखं वाटत होतं. मी त्यांच्यासारखी मराठी बोलू शकत नव्हतो, मी त्यांच्यासारखं वागू शकत नव्हतो किंवा त्यांच्यासारखं मला जो भाषा आहे ती ठेवता आली नाही, मध्ये मध्ये इंग्रजीचे शब्द मला वापरता येत नव्हती. सो अशा एकंदरीत सर्व कारणांनी मी फार ढासळून गेलो होतो, एकंदरीत सांगायचं म्हणलं तर. आणि त्यात मग मी निर्णय घेतला. मग जसं की आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण निर्णय घेतो. मग निर्णय असा घेतला की मला सेमी इंग्लिश सोडायची आहे, मला नाही करता येणार, मला नाही झेपणार आहे, कारण की मी मराठी माध्यमाचा हा विद्यार्थी, सेमी इंग्लिशमध्ये मला नाही जमणार. मग त्यात माझी बहीण आणि तिची मैत्रिणी ह्या आम्ही सोबत राहायचो. त्यावेळेला तिचं ज्युनियर कॉलेज होतं आणि मी माध्यमिक शिक्षण करत होतो. तर त्यावेळेला त्यांनी मला मोटिवेट केलं म्हणा किंवा सपोर्ट केलं म्हणा की बाबा आम्ही 10वीपर्यंत मराठी मीडियम शिकून आत्ता 11वी-12वीला इंग्लिशमध्ये सायन्स करतोय, सो तू का नाही करू शकत? तुझी तर सुरुवात जुन्यापासून सुरू होते, एकदम बेसिकपासून सुरू होते. आणि मग मला वाटलं की ठीक आहे बाबा, की जर मला 11वी-12वीला सायन्स घेऊन हे सगळं करायचंच असेल तर मग ते आत्ताच सुरुवात करायला हरकत नाही. मग हा न्यूनगंड मग सुरुवातीचे काही 6 महिनेच राहिले आणि 6 महिन्यानंतर मी पण त्या बगळ्यांमध्ये सामील झालो होतो, मीही बगळा झालो होतो. आणि मग माध्यमिक शिक्षण हे एकंदरीत छान सुरू होतं. मग हा माझं माध्यमिक शिक्षण थेट 12वीपर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं. 12वीपर्यंत मी एकदम छान हुशारच आणि ॲव्हरेजच स्टुडंट होतो मी, तसं काही फार असा हुशार नव्हतो. मग राहिला की शाळेत असताना कधी ना कधी कुठला तरी शिक्षक तुम्हाला विचारत असतो की तुला मोठेपणी काय व्हायचं, म्हणजे समोर जाऊन तुला काय व्हायचं आहे. आता मला घरच्यांनी कधी काही फोर्स दिलं नव्हतं, कारण की माझ्या जीवनाचे अधिकार माझ्या घरच्यांनी कधी स्वतःच्या हातात घेतले नाही. याचा अर्थ मी माझ्या जीवनाविषयीचे निर्णय घेण्यासाठी मी सक्षम होतो, तितकं मला माझ्या घरच्यांनी फ्रीडम दिली होती, स्वातंत्र्य होतं मला. तर मग ठरवावं म्हटलं काय व्हायचं. तर मग इतर विद्यार्थ्यांचं असं ऐकण्यावरून चला बाबा, मी पण त्या वेळेस ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं.
सर्व विद्यार्थी म्हणायचे मला डॉक्टर व्हायचं. त्याचं कारणही असं होतं की इट इज द बेस्ट प्रोफेशन टू सर्व दी सोसायटी अँड दी नेशन. दॅट्स वाय मग ठरवलं मी पण की मला पण डॉक्टर व्हायचं आहे. मग काय करावं लागलं डॉक्टर होण्यासाठी? तर 11वी-12वीचा अभ्यास खूप छान करावा लागतो. त्याचबरोबर नीट नावाची परीक्षा, पण आमच्या वेळेला CET होती. आणि ज्या वर्षी मी 12वी उत्तीर्ण झालो त्या वर्षापासून अगदी नीट सुरू होती. सो एक तर माझ्याकडे CETचा पर्याय होता किंवा मग नीटची तयारी मी करू शकलो असतो 12वी झाल्याच्या नंतर. मात्र त्यावर्षी असं झालं की 10वीमध्ये असताना ॲक्च्युली आम्ही घरामध्ये 4 भाऊ बहिणी आहोत, म्हणजे 2 बहिणी 2 भाऊ. त्यात बहिणीचं लग्न झालं आहे एका मोठीचं, त्यामुळं आम्ही 3 भाऊही शिक्षण घेत होतो. त्यात माझे दोघंही मोठे, एक भाऊ एक बहीण, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी 8वी-9वीला असताना किंवा 12वीला असताना त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे सुरू होतं. सो मग शेती हा एकमेव उत्पन्नाचं साधन असताना 3 भावंडांना शिकवणं थोडं काही जमेची बाजू नव्हती. इट वॉज नॉट अ कप ऑफ टी फॉर माय फॅमिली ऑल्सो. सो मग झालं असं की मग मला पैशांची कमतरता पडू लागली आणि मला असं जाणवलं की मी 10वी नंतर लगेच कुठल्या नामांकित प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंगसाठी तर मी जाऊ शकणार नाही. सो मग कारण की नंतर कळालं की जर सेल्फ स्टडी करून आपण CET नीट क्रॅक करणं शक्य नाही आहे. आणि ज्या ठिकाणी मी ज्या कॉलेजला शिकत होतो त्या ठिकाणी तरी हे सगळं शक्य नव्हतं आणि तितकी प्रेरणाही नव्हती की सेल्फ स्टडी करून सगळं करावं. वयानुसार कदाचित ते असणार आहे. मग ठीक आहे, 11वी-12वीचा हा मी त्याच कॉलेजला सायन्सच करावं म्हटलं आणि 12वी नंतर मग पुढे नीटसाठी तयारी करायची अशी इच्छा दर्शवली. त्यामुळे 11वी-12वी मी खूप छान अभ्यास केला. त्यात मग सगळे विषयही खूप आवडायचे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा क्लासेस वगैरे लावावं अशी काही माझी परिस्थिती नव्हती आणि मी काही ते लावण्याचा विचारही केला नाही. मात्र अभ्यास दररोजचा करत असल्या कारणाने वर्गात असं जाणवत होतं की हा अभ्यास करतो किंवा हा आहे ठीकठाक विद्यार्थी आहे. तर त्या विषयावरून मला शिक्षकांनीच अप्रोच केलं की मग तुझं ट्युशन कुठे आहे, तू काय करतोस का अभ्यास? नंतर कळालं की मग त्यांची अशी इच्छा आहे की मी त्यांच्याकडे ट्युशनला जावं. मग मला तेच हवं होतं. पण मग नंतर मी खरी परिस्थिती त्यांना सांगितली की सर मला काही हे झेपणार नाही आहे. माझं काही घरचं उत्पन्न असं काही वारसा हक्काने काही फार अशी जमापुंजी अशी नाही आहे. सो मग त्यांनी असं मला आधार दिला की तुला या सगळ्या गोष्टींची काही गरजच नाही, म्हणजे हे सगळं तू विचार करूच नको. जो काही आर्थिक अडचण असेल काही असेल तर ते तुझ्या अडचणीप्रमाणे किंवा तुझ्या सवलतीप्रमाणे तू देशील, पण सध्याला अभ्यास हा महत्त्वाचा आहे तर अभ्यास कर. त्यात मग मला बऱ्याच शिक्षकांनी मदत केली, जसं की जावळे सर असतील, त्याचबरोबर अजय सर जे फिजिक्स विषयाचे सर होते आमचे. तर यांनी मला कधीच पैशांबाबत किंवा आर्थिक याच्याबद्दल काही कधी फोर्स केला नाही की नाही आता ट्युशनची फीस जमा झालीच पाहिजे वगैरे. सो त्यांनी मला खूप छान सपोर्ट केलं आणि त्यानुसार आणि त्या सपोर्टमुळे मला जास्त प्रेरणा मिळत होती अभ्यास करण्यासाठी. एकंदरीत मग माझा हा 12वीचा वर्ष खूप छान गेला आणि त्यात मला 12वीमध्ये 85% गुण मिळाले आणि मी उत्तीर्ण झालो. मग या सर्वांचाच खूप आभार मला मानावं लागलं की त्यांच्या या कामांमुळे मला इतके छान गुण मिळाले. मग राहिला प्रश्न आता, स्टेट बोर्डमध्ये 85% गुण घेणारा विद्यार्थी हा नक्कीच अभ्यासामध्ये चांगला असेल असं सर्वांचा एक गृहीत म्हणण्यापेक्षा हा जग जाहीर होतं की नाही, 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला 85 गुण मिळू शकतात याचा अर्थ तुम्ही अभ्यास केलाच असणार. आणि कुठलीच काही कॉपी वगैरे तर यावेळेला आमची नव्हती काहीच. सो मग सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या की हा स्टेट बोर्डमध्ये इतके छान गुण घेऊ शकतो, याचा अर्थ याचा माझा जो पुढचा प्लॅन होता की मला पुढे नीटची तयारी करायची आहे तर त्यामध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स करू शकते असं सगळ्यांची अपेक्षा होती. आणि मी घरच्यांना पण तसं सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की मी नीट करावं. घरच्यांनी पण हो म्हणाले. मला माझ्या निर्णयामध्ये कधीच घरच्यांनी थांबवलं नाही किंवा काही नाही म्हटलं नाही, त्यांनी सुद्धा होच म्हणाले. मग नीट या परीक्षेसाठी तुम्हाला नांदेडसारख्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ठिकाणी खूप मोठी भांडवल करणं आवश्यक आहे. मग ती भांडवलीच्या तडजोडीमध्ये घरचे गुंतले आणि मग त्यात जून हा महिना निघून गेला. मी ज्या वर्षी उत्तीर्ण झालो त्या वर्षीचा.
मग जुलैमध्ये सुद्धा असं कळालं की अजून काही तडजोड झालेलीच नाही आहे. मग मला वाटलं की ठीक आहे, जुलैच्या एंडिंगच्या बॅच कुठे तरी मी जॉईन करू शकतो. तर असं करत ऑगस्टमध्ये सुद्धा ती काही तडजोड झालीच नाही. मग प्रश्न सगळ्यांचे होतेच की बाबा तुला तर इतके छान टक्केवारी आहे 12वीमध्ये, मग तू का बरं अजून घरीच आहेस, तू का बरं कोचिंगला गेला नाहीस, किंवा का कुठे काही डिग्री का करत नाही आहेस. माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. कारण की माझ्यासमोर माझी परिस्थिती होती की काय कसं नाही झालं नाही तर नाही, यात काही दुसरं काही वेगळं काही नव्हतं. मग शेवटी घरच्यांनी सांगितलं की आता तर काही होणार नाहीये, तर मग पुढे कसं. मग हा माझा आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट म्हणू की चक्क तो वर्ष मी घरीच राहिलो. की मग कुठे काय ॲडमिशन भेटत नाही, की आता सप्टेंबर महिना सुरू झाला आणि सप्टेंबरपर्यंत शक्यतो सगळे ग्रॅज्युएशनचे पण डेट्स या निघून जातात. मग कसं करावं. मग नाईलाजाने मला तो वर्ष घरीच राहावं लागलं आणि कुठल्या ग्रॅज्युएशनला मी ॲडमिशन घेऊ शकलो नाही. मग एक विचार करण्यासारखी गोष्ट मला अशी आली की ठीक आहे, मी एक स्वप्न पाहिलं किंवा आपण म्हणू की एक इच्छा दाखवली की मला हे करायचंय ते करायचंय. बट आयुष्याने तुम्हाला तुमच्यासोबत काय करायचं हे आयुष्याने आधीच ठरवलेलं असतं की तुम्ही कुठे जाणार आहात, हे काहीतरी वेगळ्या गोष्टी आणि हे तुमच्या निर्णयावर पण तितकंच अवलंबून असतं. तर मग हा पहिला एक म्हणून आपण एक फेज आला की ज्यामध्ये की असं वाटलं की आता काहीच होऊ शकत नाही, आता आपण नेहमीसाठी घरीच राहणार आणि मस्त शेतामध्ये काम करायचं, घरच्यासोबत राहायचं हा ठरला. पण मन हा मला शांत बसू देत नव्हता की नेमकं का, आपल्याकडे दुसरं काही कॅपॅसिटीज आहेत, मी दुसरं काय करू शकणार. एक स्वप्न तुटलं किंवा एक काही गोष्टी राहिल्या त्यामुळं काही अख्खं आयुष्य संपून जात नाही. आयुष्य नेहमीच दुसरी संधी तर प्राप्त करत असतो आणि आपल्यामध्ये ती क्षमता असतेच, नेहमीच असते. तुम्ही कितीही विखुरले असणार, कितीही तुटले असणार, कितीही तुमच्यासोबत आयुष्याने काही घात केला असेल, तरीही तुमच्यामध्ये एवढी क्षमता असते की तुम्ही दुसरं नवीन काहीतरी नक्कीच करू शकता. मग यामध्ये मग मी स्वतःला ओळखायला गेलो की मग मला काय आवडतं, मला काय करायचं आहे, मला कुठली गोष्ट मी चांगल्या प्रकारे करू शकतो, कुठे मी स्वतःला जास्त सिद्ध करू शकतो. मग मला एक उत्तर मिळालं ते की माझ्यावर झालेला एक खूप चांगला असा संस्कार म्हणून आणि त्यासाठी मी त्या शिक्षकांचा नेहमीच ऋणी राहील. ते म्हणजे मला अंडरस्टँड झालेला फिजिक्स, मला आवड असलेली फिजिक्स. तर मला खूप छान जमत होतं त्यावेळेला सुद्धा आणि स्टेट बोर्डमध्ये मला त्या विषयामध्ये खूप छान मार्कही होते. याचं श्रेय जातं त्या शिक्षकांना. तर मला तो विषय इतका आवडायचा की मी त्याचा अभ्यास 4 तास जरी केला तरी मला बोर नाही व्हायचं, मी 3 तास जरी केला तरी मला काही बोर वाटायचं नाही. तर मग मी असं ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये पुढे कुठल्याही निर्णय घ्यायचा असेल तर मी त्याचा पश्चाताप नाही करायला हवं, त्याचा पश्चाताप मला नाही व्हायला पाहिजे. तर मग मला हा विषय मिळाला फिजिक्स आणि मग मी शोधात गेलो की मग काय करावं. मग फिजिक्स या विषयामध्येच काहीतरी पुढे करण्याचं असं ठरवलं आणि मग BScला ॲडमिशन घेतलं. मग BScला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर सुद्धा फर्स्ट इयर माझा असाच काहीतरी गेला ज्यामध्ये की मनच लागत नव्हतं की 10वीमध्ये असताना 11वीमध्ये असताना आपली काय स्वप्न होती, आपण कुठल्या कॉलेजचा विचार केला होता, एम्सचा विचार केला होता का, MBBSचा विचार केला होता आणि आपण आता कुठल्या कॉलेजमध्ये काय करतोय, BSc करतोय. आणि त्या वयामध्ये असताना 11वीला आपण म्हणतो की BSc करतोय, हे मी नाही BSc करणार, तू BSc का करतोय. सो असा काहीतरी गैरसमज असतो. बट नंतर मग जेव्हा मी ते करायला लागलो मग तेव्हा असं मनही रमत नव्हतं. पण या सगळ्या फेजमधून मला बाहेर येण्याचं कारण मिळाला ते म्हणजे यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून. तर मराठी विभागामध्ये विश्वाधर देशमुख सरांच्या छत्रछायेखाली आम्हाला काही पुस्तकं वाचायला मिळाली. त्या पुस्तकात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. तर उपक्रम असे होते की आम्हाला एका आठवड्यासाठी किंवा 15 एक पुस्तक देण्यात येत होतं आणि तो पुस्तक आम्ही घरी जाऊन घेऊन वाचायचं आणि त्याच्यावरचं मत आपलं व्यक्त करायचं. तर यामध्ये मजा खूप छान यायची. त्यात कसं होतं की त्या पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे इतरांनी हा पुस्तक का वाचावा याचा रिव्ह्यू आम्हाला द्यायचा होता. तर त्यामध्ये माझ्याकडून बरीचशी पुस्तकं वाचण्यात आली आणि त्या पुस्तकांमधून जे मी घडलो ते आज मला या ठिकाणी घेऊन आले. जे माझ्या आयुष्यामधलं मी सर्वोच्च एक स्थान मानेन
की मी इथे काम करतोय आणि या सगळ्या गोष्टी मी शिक्षक पेशांमध्ये मी आलो त्याचं. तर त्या पुस्तकांनी आणि मला वक्तृत्वाने जे दिलं ते मी आजपर्यंत स्वतःसोबत बाळगतो. तर यशवंत महाविद्यालयामध्ये असताना मी वक्तृत्व स्पर्धा केल्या, त्यातच वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यात मग वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मग ते मग पुस्तक वाचनाचे असतील, वाचन कट्टा असेल, त्याचबरोबर अभिरुची हा या चॅनल थ्रू आम्ही आमच्या ऑनलाईन हे मांडल्या, रिव्ह्यूज मांडले. त्याचबरोबर विचारशाला का अशा या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल थ्रू आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मग या गोष्टी आम्ही सुरू ठेवल्या. तर त्या गोष्टी मला आजवर कामाला येतात, ज्या माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये माझ्यासोबत झाल्या. त्याचबरोबर मिळालेली माणसं, विश्वाधार देशमुख सर, मिळालेले मित्र, यांचं नेहमीच आत्तासुद्धा सपोर्ट आहे आणि तो नेहमी राहणारच. तर मग हे सगळं झालं माझ्या आजच्या कॉन्फिडन्स येण्यामध्ये. तर मी म्हटलं की माझी जी ती फेज होती, आपण बॅड फेज म्हणू, त्यामधून मला बाहेर येता आलं तर या पुस्तकांमुळं. तर पुस्तकं आपल्याला आपले खूप छान मित्र बनवू शकतात, आपले गाईड बनवू शकतात, आपले मार्गदर्शक बनवू शकतात. त्यामुळं तुम्ही या विद्यार्थी वयांमध्ये बरीचशी पुस्तकं वाचली पाहिजे असं मी तुम्हाला संदेश देईन. मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मग पुढे काय करायचं हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा हे ठरला. मग मी ग्रॅज्युएशन का केलं हा मी स्वतःला प्रश्न विचारला की मी ग्रॅज्युएशनकडे का आलो. तर मी आलो फिजिक्स या विषयासाठी आणि मग फिजिक्स हा विषय इतका आवडतोच, मग त्यामध्ये मास्टर करायला काय हरकत आहे. तर मास्टर करण्याचा प्रश्न. मात्र ग्रॅज्युएशनच्या वेळेदरम्यानच मला माझ्यावर काही संस्कार असे होत होते की तिथे सुद्धा काही फायनान्शियली मी काही स्टेबल झालेलो नव्हतो, काही नाही. पण त्या ठिकाणी माझी फायनान्शियल अडचणी दूर करण्याच्या हेतूने मी प्रायव्हेट ट्युशन्स घेण्याचं ठरवलं. आणि ट्युशन घेता घेता मग 8वी 9वी 10वी असेल असे काही वर्ग मी शिकवले त्या ठिकाणी. सलग 3 वर्षासाठी मी ते शिकवलं, 3-4 वर्ष. आणि तेव्हा मला कळालं की मी माझी आर्थिक परिस्थिती चांगली व्हावं म्हणून मी ट्युशन्स घेतोय, पण माझी परिस्थिती मला कशी घडवते की माझ्यामध्ये शिक्षक होण्यासाठी जे कौशल्य गरजेचं आहे, मग ते बोलणं असेल, त्यात आत्मविश्वास असेल, त्यात मग वेगळ्या काही गोष्टी जे एका शिक्षक म्हणून, जसं की बोर्ड रिप्रेझेंटेशन, शिक्षकांसाठी बोर्ड रिप्रेझेंटेशन ही खूप कमालीची स्किल आहे. या गोष्टी मी माझ्या त्या ग्रॅज्युएशनपासूनच माझ्यामध्ये होत गेल्या. आणि त्यामुळे आज मी ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, जिथे मी शिकवतोय, त्या ठिकाणी मला तेव्हा झालेल्या संस्काराचं आत्ता मला फळ मिळतं. आणि कुठेतरी मी शिक्षक होणार आहे याची सुरुवात ही आयुष्याने आधीच केलेली होती आणि तेव्हापासूनच या गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या. तर एकंदरीत त्यावेळेला माझे जडणघडणीची सुरुवात झाली होती आणि आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, त्याचंही नक्कीच तिथून सुरुवात झाली होती. मग आला तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय. तर मग मला MSc फिजिक्समध्येच करायची होती आणि ते मी तसं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मी अप्लाय केला. तिथे माझा नंबरही लागला आणि मग तिथून 2 वर्ष MSc करून मग आता आपल्याकडे कारण नव्हतं, माझ्याकडे कारण नव्हतं की आता काय करतोयस तू, आता काय करणार पुढे, काही नथिंग प्लॅन. बिकॉज MSc नंतर जर PhD वगैरे करायची असेल तर मग कुठली तरी एक एक्झाम क्वालिफाय करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला PhDला ॲडमिशन मिळतं, जसं की नेट, सेट, गेट किंवा इतर जेस्ट अशासारख्या परीक्षा. मग पदवी आणि ग्रॅज्युएशनचे जे 5 वर्ष होते तेव्हा तर लोक विचारायचे की बा आता काय करतोय. तर MSc फर्स्ट इयरला आहे, BSc फर्स्ट इयरला आहे, थर्ड इयरला आहे, हे सांगण्यामध्ये वेळ गेला. पण MSc झाल्याच्या नंतर तुमच्याकडे काहीच पर्याय नसते की तुम्ही काय सांगणार, आता काय करतोय. तर मग MScच्या वेळेला जे शिक्षक त्या ठिकाणी मला भेटले, त्या शिक्षकांनीच हा प्रश्न विचारला की आता पुढचं काय प्लॅन आहे. तर मग मी त्यांना विचारलं की मग सर तुम्ही मला सांगा की मी काय करायला हवं, माझ्यासाठी काय चांगलं आहे. मग त्यांनी हाच उत्तर दिलं की तुला जर MSc ही जर का इक्वॅलंट समजायची असेल की ती तुला कामाची आहे किंवा ते तू इन्व्हेस्ट केलेले 5 वर्ष तुला उपयोगात आणायचं आहे, तर तुला या नेट, सेट, गेट एक्झामपैकी कुठली तरी एक एक्झाम क्वालिफाय करणं मस्त आहे. मग ठीक आहे ना सर, मग मी तयारी करेन असं त्यांना उत्तर मिळालं. तर मग मी त्यांना प्रश्न विचारला की सर सेल्फ स्टडी करून मी हे करू शकतो का.
कारण की मी 2016 या वर्षामध्येच फायनान्शियली स्टेबल झालेलो नव्हतो. तर मी त्याच्या 6 वर्षानंतर मग मी 6-7 वर्षानंतर मी कसं स्टेबल राहणार. तेव्हा सुद्धा मला फायनान्शियल इश्यूज तर होतेच. मग सरांनी म्हटलं की सेल्फ स्टडी करून नेट सेट गेट सारख्या परीक्षा काढणं खूप अवघड आहे. त्यासाठी तुला कुठली तरी कोचिंग करावीच लागणार. पण कोचिंग मला अफोर्ड होणारी नव्हतीच. तर मग पुन्हा तोच अंधार, तीच वेळ. पण कुठेतरी एक मनात विचार आला की शिक्षण घेण्यासाठी म्हणजे आपल्याला एक माणूस म्हणून घडण्यासाठी जो शिक्षण आवश्यक असतो त्याच्यासाठी खरंच पैसा हा अडचण राहतं का? मी आता MSc ग्रॅज्युएट झालेलो होतो आणि ते माझ्यासाठी पुरेसं होतं. एक माणूस म्हणून घडणं किंवा एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून घडण्यासाठी तो माझ्यासाठी शिक्षण खरंच पूरक होतं. तर तो शिक्षण घेण्यासाठी मला कधीच पैसा हा अडचण झाली नाही. पण पैसा कमी पडला, मात्र ते मी कमवण्यासाठी मी सक्षम होतो. तर पण त्यावेळेला पण अजून अशीच अडचण आली की मग पैसा तर लागतो. कोचिंगला आज 1 लाख म्हणा, 50,000 60,000 अशी फीस असते. ऑनलाईन करायची म्हणल्यावरती कमीही असते, पण ती ऑनलाईन पण अफोर्ड झाली पाहिजे. तर मग शिक्षकांनी त्यावेळेस पण मला आम्हाला गरड सर होते, त्याचबरोबर विकास कुट्टे सर होते, यांनी मला एक प्रोत्साहनपर हिंमत दिली की तू जा हैदराबाद या ठिकाणी कोचिंगला, जे काही पैशाचं होईल ते आम्ही बघू. त्यांनी वैयक्तिकरित्या या गोष्टी मला सांगितल्या. मग पुन्हा एक तेज मनामध्ये निर्माण झाला की नाही, आपल्याला कुणीतरी इथे सपोर्ट करतं, याचा अर्थ आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि मग पुढे माझा अभ्यास मी कंटिन्यू ठेवला आणि अभ्यास खिशामध्ये 1ही रुपया नसताना थेट तिकिटाचे पैसे घेऊन तितका मी हैदराबादला गेलो. घरी काही सांगितलंही नाही की इतके पैसे लागणार आहे की काय. थेट गेलो, म्हटलं मॅनेज करता येईल, आपण बघू, तर काहीतरी होईलच. होऊन काय होणार आहे, ॲडमिशन देणार नाही, पण रिक्वेस्ट करून बघायला काय हरकत नाही. सो मग मी तिथे हैदराबादला कोचिंगला गेलो. तिथे मी नेट सेटच्या तयारीसाठी. आणि तिथे सुद्धा बरेचसे चॅलेंजेस आले. खूप माझ्या आयुष्यातला तो एक आपण म्हणू की वर्स्ट फेज जो सांगता येईल तो माझा तो हैदराबादचा होता. म्हणजे बऱ्याचशा दृष्टीने ते माझ्यासाठी आपण म्हणू की वाईट झाला किंवा मी त्याला मला ते वाटलं असं. मात्र त्या वेळेमध्ये माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, मग ते विषयाचे असतील, मी जसा घडलो त्या वेळेमध्ये, त्यामुळे मी आज इतका सक्षम झालो की आता यापुढे माझ्या आयुष्यामध्ये कितीही जरी अडचणी आल्या तरीही ते मी फार इझिली करू शकतो. आणि ते सगळं लाईटच राहतं. तर हैदराबादला झालेला वेळ किंवा मी व्यतीत केलेले 7 ते 8 महिने, ते मी इतकं त्यांच्यावर जोर देऊन ते इतके वाईट होते असं का म्हणतोय किंवा ते इतके हार्श होते असं का म्हणतोय. तर जसा मला 8वीला मिळालेला न्यूनगंड तसाच मला ते माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा धडकला. कारण की 11वी-12वी सायन्समध्ये चांगलं झालो तर मग ग्रॅज्युएशनमध्ये पण माझा कॉन्फिडन्स होता, कारण की तोच काही भाग मला शिकायचा होता. तर ते एकंदरीत तेव्हा तो सगळा छान सुरू होता. पण हैदराबादला गेल्याच्या नंतर तिथे जो मला एन्व्हायरमेंट मिळाला, तिथे मुलं ही केरळ, कर्नाटक, ओडिसा, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या भागातून आलेली होती, तेलंगणा. आणि तिथे इतकी हुशार लोक होती, इतकी हुशार मुलं होती, म्हणजे सोबतची विद्यार्थी होते, की मग कळालं की अरे आपण तर अजून ते बेडूकच आहोत, ज्याला ती विहीरच वाटत होती की नाही हाच सगळा जग आहे. पण इथे आल्याच्या नंतर परत त्या न्यूनगंडाने धडक दिली आणि दुसऱ्या वेळेला मग याच्यातून ओव्हरकम करायला वेळ पण खूप लागला. त्यात मग नेहमीच्या येणारे संडेचे रिझल्ट, त्यातून मिळणारे डिमोटिवेशन, त्यात प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जास्त नसल्या कारणाने भोगावं लागणारं अपयश, त्यात मागे राहणं, या सगळ्या गोष्टी त्या वेळेमध्ये झाल्या. पण त्यामध्ये सुद्धा अभ्यास कंटिन्यू ठेवला. मी जितकं होतं तितकं करण्याचा प्रयत्न केला आणि माझी पहिली गेटची एक्झाम दिली. आणि ती गेटची एक्झाम ॲक्च्युली गेटचा कट ऑफ काही फार जास्त लागत नाही फिजिक्स विषयाचा. तर गेटचा मला त्यावेळेला गेटमध्ये 23 मार्क मिळाले होते, मात्र कट ऑफ होता 28चा, 27चा कट ऑफ होता. म्हणजे 4 मार्कांनी माझा ते गेट राहिला होता. 4 मार्क याचा अर्थ गेटमधले 2 प्रश्न, जर 2 प्रश्न बरोबर आले असते तर कदाचित ते क्वालिफाय राहिला असता.
मात्र चांगला गेट स्कोर असण्यासाठी आला तर आपल्याला कुठेतरी चांगल्या PhD ला ॲडमिशन मिळतो. ॲव्हरेज गेटचा स्कोर आपल्याला फक्त क्वालिफाईड आहे असाच उद्देश दाखवतो. पण IIT मिळवण्यासाठी तुम्हाला एक चांगला गेट स्कोर हवा असतो, जो की मला नव्हता मिळाला. आणि मी दुसरी माझी सेटची एक्झाम दिली, MH सेट महाराष्ट्र. त्यामध्ये सुद्धा त्यावेळेसचा कट ऑफ हा 128, जी 300 मार्काचा असतो पेपर, 128 मार्काची असते. मात्र त्यामध्ये मला 124च मिळाले होते. इथे सुद्धा माझा अपयश आला होता, मला चांगले मार्क मिळाले आणि मी एक्झाम क्वालिफाय करू शकलो नाही. पण शेवटी आता सवय झाली होती. यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकते असं मला हैदराबादला असताना इतका सक्षम झालो होतो की नाही, आता काही होऊ द्या, आता मी थांबणार नाहीये, आता अडचणी तर काही गेल्या, काही होऊ द्या आता. तर सो कुठलीही प्रॉब्लेम असेल, जसं की आपण प्रॉब्लेम हा वर्ड आपण मॅथमध्ये जास्त यूज करतो, तर मॅथमध्ये जी प्रॉब्लेम असते आपल्याला माहिती आहे त्याचं नेहमीच काही ना काही सोल्युशन असतं. तसंच मग आपल्या आयुष्यात पण येणाऱ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं नेहमी काहीतरी सोल्युशन असतं, पर्याय असतं, त्याला पर्यायी समस्याला पर्याय असतोच. तर हा पर्याय आपण शोधला पाहिजे नक्कीच, तर तो मिळणार आपल्याला. ते मला एक गोष्ट कळाली. आणि राहिला प्रश्न मग मी आज कुठली एक्झाम क्वालिफाय जरी नसेल तरीही मी एका नामांकित संस्थेमध्ये काम करतोय. इथं काम करत असताना सुद्धा मला इथं घेतलं ते माझ्या विषयाच्या नॉलेजवरून, माझ्या स्किल्सवरून. तर बघा, सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये की मी कशा प्रकारे या गोष्टी केल्या, म्हणजे शिकवलं, ट्युशन घेतलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्या शिकवण्याचा फायदा मला आज सरते शेवटी माझ्या आयुष्याच्या एका टोकावर झाला. तर परिस्थितीने मला शिकवलं हा एक भाग. आणि मग MSc झाल्यानंतर मग इकडची मला अपॉर्च्युनिटी होती, त्याचबरोबर म्हणजे लोकबिरादरीची, त्याचबरोबर मला अपॉर्च्युनिटी होती नांदेड येथे. आणि त्या दोन्ही संधीपैकी मला निवडायचं होतं जे माझ्यासाठी चांगलं आहे, जे मला म्हणजे नावाप्रमाणे मला समाधान करेल असं काहीतरी. आणि त्यात मग असं निवडलं की मला नांदेड या ठिकाणी न शिकवता मला इथे येऊन शिकवायचं आहे. मला थोडं शांततेची गरज होती. सो मग एकंदरीत हा असा माझा प्रवास की मी इथे कार्य करत असलेल्या या संस्थेमध्ये माझा जो आता आपण म्हणू प्रोफेशन आहे, त्या प्रोफेशनमध्ये येण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी कधी असं विचारही केला नाही की मी टीचिंग करेल किंवा मी शिकवेल. पण तरीसुद्धा सराउंडिंगने माझ्यासोबत हे संस्कार घडवले आणि हे आज मी हे झालो. त्यामुळे BSc MSc ला असणारे विद्यार्थी पण असं विचार करतात की आता पुढे काय करणार आहे, आता काय करणार. मग पर्याय नसल्या कारणाने ते म्हणते की आता आपल्याला शिकवावंच लागेल. पण ते शिकवत असताना त्यांच्यामध्ये त्या स्किल नसतात, त्यांना बोलण्याची सवय नसते किंवा समोर जाऊन बोलणे, विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आत्मविश्वास त्यांना नसतो. स्टेजवर गेलं की मग आवाजाचा चढउतार आपल्याला मॅनेज होत नाही. तर ह्या गोष्टी, ह्या स्किलवर ते काम करत नाही. आणि एकंदरीत काय होतं मग ते त्या क्षेत्रामध्ये मग स्वतःला मग कमी समजायला लागतात. तर विद्यार्थ्यांनी त्या वयामध्ये असताना असं करू नये. विद्यार्थ्यांनी त्या वयामध्ये असताना की जर आपल्याला आता BSc करण्याचीच गरज पडत असेल तर मग त्यामध्ये आपण काय करू शकतो. BSc करून पण आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी MSc करण्याचे चान्सेस मिळत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या PG करायला आपल्याला चान्स मिळतं चांगल्या ठिकाणी. सो याच्यामध्ये पण भविष्य खूप छान आहे, म्हणजे BSc केल्याच्या नंतर सुद्धा. मात्र मुलं करत नाही, त्यांना फक्त हा पर्याय म्हणून हवा असतो आणि म्हणून ते या ठिकाणी अपयशी होतात. मात्र याआधी झालेले सुद्धा या चॅनलवर आलेले व्हिडिओत सुद्धा असेच विद्यार्थी आहेत जे BSc करून समोर गेलेले आहेत. आणि माझा सुद्धा BSc MSc झालेला आहे. सो स्कोप नावाची गोष्ट हे कधी एक्झिस्ट करतच नाही की एखाद्या गोष्टीला स्कोप असतं एखाद्याला नसतं, तसं कधीच काय नसतं. तर स्कोप आपल्याला बघायचं की आपल्यामध्ये कशाचा स्कोप आहे, माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, मला काय करता येईल. तर हा स्कोप आपण आपापलं ठरवायचं असतं की तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत असाल, तुम्हाला त्या विषयामध्ये स्किल असेल तर तुम्हाला स्कोप आहे. मग सो कधीच कुठल्या ग्रॅज्युएशनला स्कोप आहे म्हणून ते करावं असं करायला गेलं की मग आपल्या हाती काहीच लागत नाही. शेवटी मिळतं ती निराशाच आणि अनएम्प्लॉयमेंट असं आपण म्हणू शकतो. एवढंच बोलून आजचा हा सेशनला मी पूर्णविराम देतो. यामध्ये विश्वनाथ देशमुख सरांनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आग्रह केला, त्याबद्दल त्यांचेही आभार. थँक्यू.